गोदा का रक्तचंदन घेऊन या. जाऊ बाई. नाही, तुमचं ते पेपर तपासायचं काम सोडून हे समज करत बसू नका सर. नाही वहिनी, एवढं काही नाही. आधी तुम्हाला लेप लावते आणि मग पेपर तपासते. खरं तर तुमच्या कामात मदत व्हावी म्हणून हे समज करायला गेलो, पण झालं उलटच. हो नाही, एखादा तास गॅप पडला ना तर फार काही नाही फरक पडत. अगं आई ग, नाही गोदक्का, तुम्ही आता गेलात तरी बी चालतंय. म्हणजे जाऊबाई आहेत ना आमच्या जवळ, आणि काही लागलंच तर हाक मारू आम्ही तुम्हाला. आई ग, जाऊबाई, आमच्या या आजारपणामुळं तुमच्या कामाचा खोळंबा व्हायला लागलाय ना. नाही तसं असेल तर आम्ही जातो. नाही वहिनी, आता तुम्ही इथेच बसा. मी तुम्हाला लेप लावलाय ना, आराम कर. तुम्ही म्हणशील तसं. काय झालं? ते पाय जरा सरळ करायला गेलो तर डोसक्यात कळत गेली बघा एकदम. ऐक, खूप त्रास होतोय का? अहो, आमच्या या समध्या गोष्टींमुळे तुमच्या कामात खोळंबा व्हायला लागलाय बघा. नाही वहिनी, तुमच्यामुळे मला डिस्टर्ब होतंय असं मनातही आणू नका. तुम्ही छान आराम करा. आता तू आराम करते, पण तू तर सेवा करणार आमची. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.